नितीन सावंतला मी प्रश्न विचारतोय, मला तुझ्या कार्यकर्त्याने तू जर का सांगितलं असेल तर तुझा मी गुलाम राहील. मतदारसंघातला एक कट्टर शिवसैनिक, कट्टर हा शब्द नितीन सावंतला शोभत नाही. हा कट्टर शिवसैनिक होऊच शकत नाही. असला बाणगुळ शिवसैनिक मला नाही चालणार. तू तालुक्याच्या बाहेर आता आलाय, तुला काय संघटना समजणार आहे, त्यामुळे तू बाणगुळी करतो. तू केलंय ना त्याचं तुला समजत नाही. आम्ही काय कुठे गेलो होतो का? हा कुठं होता? कर्जत मध्ये होता. कर्जतच्या पालीकडे याला कुठलं गाव तरी माहिती होतं का? यांनी हे हुशारी नाही मार. आज त्यांना गर्व झालेला आहे. नितीन सावंतला झालंय, तो सश्यासारखा पळतोय आज. किंवा सुदाम पवाळी यांचा चेहराही कधी दिसत नाही, असं का? नितीन सावंत पुढे दिसला पण नसता. मी त्याला ओपन सांगितलं. तर नितीन सावंतकडनं मला उत्तर आलं ते उत्तम शेठला माहिती आहे. मला कुठे विश्वासात घेतला नाही, त्यांनी सांगितलं नाही. बाबू गारेचं नाव सांगितलं, म्हणलं मग हे तुमचं चुकीचं आहे. म्हणजे यांचा पूर्ण पोपट झाला. यांनी योग्य केलं. बाबू गारेन काय त्याच्या तिथं तो संपून गेला पूर्ण, पण दुसरीकडे ढवळाढवळ करायचं त्याचं काम पूर्ण चालू आहे. मग हे तो उद्योग काय करतो हे मला काय कळत. राहिला नितीन सावंतचा विषय, आता 2 महिने मला तो फोन करतो. आत्ता 2 महिने करतो मी, त्याचा फोन उचलत नाही. जे शिवसैनिक असतील ना त्यांनी विचारावं नितीन सावंतला आणि खरं खोटं करावं मला समोर घेऊ. असा जर का आमदारकीला उभा असेल कार्यकर्ता किंवा असा शिवसैनिक असेल तर मग आम्ही आमच्या अर्थीने काय विचार करणार. मग नक्की पक्षामध्ये तुम्हाला डावलतंय कोण? पण नितीन सावंतला हे समजायला पाहिजे, आज आम्ही रक्ताचं पाणी केले ते संघटना वाढवण्यासाठी. तुम्हाला बसायला पण जागा नव्हती, ती आज आम्ही तयार केली. मी तुझ्या इथं 2-2 तास येऊन बसणारा माणूस नाही आणि मला ते जमणार पण नाही. मग आता या नितीन सावंतांचं काम तुम्ही विधानसभेला करणार का? तेव्हा त्यांना विरोध करायचं काम मी केलेलं आहे. म्हणतो दादा तू विधानसभेला इच्छुक आहे का? आणि जेव्हा लढत असेल तर मी पूर्ण तयारीत होतो. आम्ही पण कसं करायला तयारीत ना. तोच काय करतो पाय तेवढं आम्ही पण करू. महेंद्र शेठचं आम्हाला पटत नव्हतं तरी पण आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. पण नितीन सावंतने त्याच्या वार्डामध्ये शिवसेनेचं काम केलेलं नाही आणि मी आज त्याला ओपन विरोध करणार. त्यावेळेस पण माझ्यावरती या लोकांनी असाच अन्याय केला होता. मी त्यांना दाखवून दिलं मी काय करू शकतो ते. परंतु हे काही असे जे असतात ना बांडगुलं, त्यांच्यामुळे मला मनस्ताप होतो आणि मग चीड येते माणसाला. येत्या विधानसभेला शिवसेनेचंच काम करणार का? 30 वर्षी नितीन सावंतची होणार आहे का? तो आजूबाजूला कुठं बघत नाही, तर त्याला आता गर्व झाला. दे मानतं घे मानणं ते टिंबटिंबचा मान. नमस्कार, मी प्रथमेश कुडेकर. आजच्या या विशेष चर्चासत्रात आपलं स्वागत. आपण बघतोय की कर्जत खालापूर मतदारसंघात मोठी राजकीय वादळं होत आहेत. अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. नेते एकमेकांवर मोठी टीका करतायत, एकमेकांवर टीकास्त्र सोडतायत. एवढंच काय तर कुठेतरी वरिष्ठांना सुद्धा त्यामध्ये घेतलं जात आहे आणि नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये कार्यकर्ता कुठेतरी भरडला जातो. अनेक कार्यकर्त्यांची नाराजगी आहे. काही कार्यकर्ते समोर येतात, जनतेशी संवाद साधतात, नेत्यांशी बोलतात. परंतु काही कार्यकर्ते असे सुद्धा आहेत की ज्यांच्या मनात त्या पक्षाविषयी किंवा नेत्याविषयीची सल कायमस्वरूपी टोचत असते आणि त्यातूनच वाढायला लागतो तो गावागावातला राजकीय वाद. आपल्यासोबत आहेत आज पुन्हा एकदा सुदामदादा पवाळी. दादा, मी तुमचं स्वागत करतो आजच्या चर्चासत्रात. आपल्याशी संवाद साधायचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण ठाकरे गटात आहात. मशाल हाती घेऊन आपण एक राजकीय प्रकाश सगळीकडे देत आहेत. उद्धव साहेबांचा नवा पक्ष लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. परंतु आपली आधीची राजकीय वाटचाल आणि आत्ताची आम्ही राजकीय वाटचाल बघतोय याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. शिवसेनेतर्फे नितीन सावंत यांच्यातर्फे मोठे कार्यक्रम घेतले जात आहेत. गावभेटी असतील, शिवसंवाद दौरा असेल, शिवालय या ठिकाणी होणाऱ्या मोठ्या मीटिंग असतील, त्या ठिकाणी सुदाम पवाळी यांचं नाव सुद्धा कधी ऐकू येत नाही किंवा सुदाम पवाळी यांचा चेहराही कधी दिसत नाही, असं का? पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद देतो की माझ्या इथे तुम्ही आलात. तुमचं स्वागत करतो आणि तुमच्या चॅनलला जी मी मुलाखत देतोय की जी बाईट देतोय ती फक्त माझ्यावरती जे आत्ता परत काही लोक नाराज आहेत म्हणजे शिवसैनिक असतील तर सुदाम पवाळी कुठेच दिसत नाही, त्याला बोलवलं जातं तरी तो येत नाही. हे बोलवलं जातं आणि तो येत नाही याचं विश्लेषण करण्यासाठी मी इथं बसलेलो आहे. आणि मग काय होतं, मी सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही. तुमच्या माध्यमातून मला पोचताना येईल म्हणून मी आज तुमच्यासमोर काही गोष्टी मांडणार आहे. तर मला काही गोष्टी जेव्हा पक्ष फुटी झाल्याच्या नंतर आम्ही बऱ्याच मिटिंगी वगैरे अटेंड केल्या. तेव्हा प्रत्येक मिटिंगला मी असायचो. मग खांडाची बाग असू दे, तुमचा इकडं पात्रच असू दे किंवा कुठे नेराल असू दे, सर्वीकडं पहिल्या स्टेटला आम्ही योग्य पद्धतीने सर्वीकडे प्रचार चालू होता. पक्षाची भूमिका, पक्ष कसा वाढला पाहिजे, घराघरात जाऊन आम्ही प्रचार करत होतो. परंतु काही कालांतराने थोडंसं त्यातलं वातावरण विस्कळत गेलेलं आहे आणि आता माझ्या नावाने एक सर्वीकडे चर्चा चालू आहे. सुदाम पवाळीला बोलवलं जातं तरी सुदाम पवाळी येत नाही. म्हणून तुमच्या माध्यमातून मी जे काय बोलल ते खरं बोलणार आहे,
खोटं अजिबातही बोलणार नाही. जे माझ्या बाबतीत घडलंय तेच तुमच्या पुढे मांडणार आहे. आपण बघतोय की ज्या वेळेला शिवसेनेची पक्षफुटी झाली, एकनाथ शिंदे साहेबांनी धनुष्यबाण चिन्हावर शिक्कामोर्तब केलं. उद्धव ठाकरे साहेबांना मशालीचा हा पर्याय निवडावा लागला. त्यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यावर सगळ्यात पहिली जहाल टीका आपण केली होती आणि नितीन सावंत यांनी ठाकरे साहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून एक मोठा बॅनर लावलेला. त्याच्यामुळे एकीकडे नितीन सावंत, एकीकडे सुदाम पवार या दोन नावाची चर्चा शिवसेनेच्या ठाकरे गटात होती. मग असं असताना आज ठाकरे गटाच्या या कार्यक्रमांमध्ये आपल्याला बोलवलं जात नाही, मग आपल्याला डावललं जात आहे का? पहिल्या स्टार्टला शिंदे गटाचे जे आता आमदार आहेत त्यांना मी जी त्यांच्यावरती टीका केली किंवा ओपन त्यांच्यावरती बाईट केली, त्यावेळेस परिस्थिती अशी होती का ज्यावेळेस हे लोक सुरतला गेले आणि सर्व बातम्यांना त्यांचं लाईव्ह दाखवायला लागले, तिथून ते गुवाहाटीला गेले. याच्यामध्ये 3-4 दिवस आम्हाला समजण्याच्या चर्चा चालू होती सर्व. आता नितीन सावंतने जे बॅनर लावला त्याच्या मागचं पण मी तुम्हाला विश्लेषण करून सांगतो. ज्यावेळेस हे सुरतला गेले त्यावेळेस माझं नातेवाईकच आहे राजेश जाधव, याच्याशी मी फोनवरती चर्चा करत होतो. राजेश जाधवला मी चर्चा केली, अरे बोला हा काय विषय आहे असं तसं. तर आम्ही दोघं चर्चा करत असताना मग हा विषय खरा आहे आमच्या लक्षात आलं 4-5 तासातच. मग मी त्याला परत फोन केला, बोला अरे हे जर का गेले तर मी आता बॅनर लावतो बोललो सर्वीकडे, पूर्ण सर्वीकडे मतदारसंघात. जे नितीनने बॅनर लावलेत ना त्याचं काय कारण ते मी तुम्हाला क्लिअर करतो. मी त्याला बोललो अरे बॅनर मी लावतो सर्वीकडे बोललो पूर्ण मतदारसंघात. तर राजेश जाधवने मला त्यावेळेस थांबवला. म्हटलं तुम्ही राजेश जाधवला हा प्रश्न विचारा, ही गोष्ट खरी आहे का. मला त्या राजेश जाधवने त्यावेळेस थांबवला, अरे थांब घाई नको करू असं तसं येते. तर मी त्यावेळेस थांबलो. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी मी परत त्याच्याशी फोनवरती चर्चा केली तर मला त्याने त्यावेळेशी पण थांबवला. आणि तिसऱ्या दिवशी नितीन सावंतचे बॅनर लावले. म्हणजे ही सांगडच आहे ना त्यांची ती. म्हणजे मला मी बॅनर लावता नाही कामा. मग त्याने बॅनर लावल्याच्या नंतर मी बाईट दिली, ही बातमी दिली पूर्ण विरोधात. आणि द्यायलाच पाहिजे ना, कारण ज्या माणसाला एवढं दिलं त्यांनी जर का असं केल्यानंतर माणूस कोणीही देणार. आणि बॅनर जे लागलेत ना ते माझी कल्पना होती, पण ती राजेश जाधवनी डिवाइड केली, मला थांबवून दिली. नाही ते बॅनर काय नितीन सावंत लागलं नसतं, नितीन सावंत कुठं दिसला पण नसता. ही परिस्थिती. ठीक आहे, असू दे, त्याच्या नशिबात त्यांनी करावं. पण हे जे चाललंय ना त्याचं राजकारण ते चुकीचं चाललेलं आहे. मी त्याला क्लिअर सांगितलं की माझी इच्छा कुठंच नाही. मला तुम्ही दिला मान तर मी घेणार, नाही तर तुम्ही मला मान देणार नसेल तर मी मान तुम्हाला पण देणार नाही. मी त्याला ओपन सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर अनेक मिटिंग नितीन सावंतच्या इथे लागल्या गेल्याच्या नंतर मिटिंग जर का 5 वाजता असेल तर मला 3 वाजता फोन करायचा त्याच दिवशी मिटिंगला या. आता प्रत्येक माणूस काय त्या दिवशी घरी असतो असं नाही. मग मला केव्हा मिटिंगला जायला भेटत नव्हतं. आणि काही वेळेस मला सांगितलंच जायचं नसतं मिटिंगचं. मी उदाहरणं 2-3 अशी देईल. आदित्य साहेब येणार होते माथेरानला आणि मी नेरळला होतो त्यावेळेस. दुसऱ्या दिवशी माथेरानला आदित्य साहेब येणार होते, आदल्या दिवशी मी नेरळला होतो 3:30-4 दरम्यान. माझं एक छोटंसं काम होतं नेरळला. मी ते काम करत असताना माथेरानच्या नाक्यावरती आदित्य साहेबांचा स्वागताचा बोर्ड लागलेला, माझा तिथं फोटो होता. मी ते बघितलं, मी म्हणलं अरे उद्या आदित्य साहेब येणार आहेत, आपल्याला माहिती नाही. मग मी तसंच मला जायचं होतं खोपोलीला, म्हणून मी आपला डिक्सल मार्गे कर्जत आणि 4 फाट्यावर निघून खोपोलीला चाललो होतो. मी डिक्सलला बॅनर बघितला, कर्जत 4 फाट्यावर बॅनर बघितला, पलसदरी फाट्यावरती बॅनर बघितला. मग माझ्या मनात शंका आली, अरे बोलो हा कार्यक्रम तर नियोजित आहे, आदित्य साहेब येणार आहेत, मी तालुक्याचं माझ्याकडे नेतृत्व आहे, तालुक्याचं पद माझ्याकडे आहे आणि मला काय सांगितलं जात नाही. तर मग मी नितीन सावंतला फोन लावला. तिथून नितीन सावंतला विचारलं, नितीन बाबा उद्या जर का आदित्य साहेब येणार आहेत आणि आता 6 वाजून गेले तरी पण मला माहिती नाही, मग तुमचं नियोजन कसं काय. तर नितीन सावंतकडनं मला उत्तर आलं, ते उत्तम शेठला माहिती आहे, उत्तम साहेबनी सांगायला पाहतं. उत्तम शेठला फोन लावला, उत्तम शेठ म्हणतो बाबूनी सांगायला पाहतं. म्हणजे सगळी चाल ढकल चालू झाली. तर मी काय त्याच्यावरती जास्त चर्चा केली नाही. नंतर 8 दिवसांनी परत एक मिटिंग लागली. त्या मिटिंगला पण मला सांगितलं गेलं नाही. मग मी त्या ऑफिसमध्येच बसलो होतो नितीनच्या. तो नितीन होता, उत्तम शेठ होता, बरेच जण बसलो होतो आम्ही. बसल्यानंतर मी त्यांना सांगितलं, बाबा तुमच्याकडनं जर का सांगताना येत नसेल तर तुम्ही माझ्याकडे जबाबदारी द्या, मी सर्वांना सांगतो. मी त्यावेळेस त्यांना क्लिअर सांगितलं. परंतु का देवालाच माहिती, त्यांनी मला काही तिथे रिस्पॉन्स दिला नाही आणि मला सांगितलंच नाही. तरी पण मी आपलं ते पुढे ढकलून दिलं. परत 15 दिवसांनी माझ्या कानावर बातमी आली, माझ्या गावातल्या 4 नेमणुका केल्या गेल्या.
माझ्या गावातल्या 2 आणि बाजूच्या 2 अशा ग्रामपंचायत मधल्या 4 निवडणुका केल्या. मला कुठेच विश्वासात घेतलं नाही, त्यांनी सांगितलं नाही. मला ते समजलं. मी परत त्या ऑफिसला गेलो. ऑफिसला गेल्याच्या नंतर मी त्यांना हा प्रश्न विचारला. बोललो, हे तुम्ही मला न विचारता कसं काय केलं? तालुक्यात तुम्ही मला न विचारता, मी त्यांना त्यावेळेस पण सांगितलं, मला तुम्ही तालुक्यात न विचारता तुम्ही करता तरी मला मान्य आहे. मी काही विरोध तुम्हाला करत नाही. मी हे गृहीत धरतो तुम्ही कुठेतरी संघटना वाढत आहे. परंतु ह्या 4 निवडणुका केल्यात त्या माझ्या विरोधात आहेत. तरी तुम्ही निवडणुका केल्यात तर मला एक शब्दाने विचारत नाही, हे तुमचं बरोबर नाही. मग तिथं त्यांनी बाबू घारेचं नाव सांगितलं. बाबू घारेचं नाव सांगितलं. बोललो, मग हे तुमचं चुकीचं आहे. पण त्याच्या मागचा त्यांचा प्लॅन असा होता तर त्या 4 निवडणुकांना मी ते पूर्ण विरोध करावा आणि माझ्यात तर त्यांच्यात वादविवाद लागा अशी त्यांची भूमिका होती. हे मी नंतर जाणलं आणि मी त्या लोकांना विरोध केला नाही, उलट मी त्या लोकांचं स्वागत केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि योगायोग असं झाला का त्यांनी जे नेमणूक केल्या होत्या ते 15 दिवस पण राहिले ना, ते शिंदे गटात गेले. म्हणजे यांचा पूर्ण पोपट झाला ते दिवशी. मग मी या शिवसैनिकांना विचारतोय, ज्यात मला काही फोन करतात का बाबा तू दिसत नाही कुठं, तू कार्यक्रमाला दिसत नाही. मग मी त्यांना हा प्रश्न विचारतो का हे करतात यांनी योग्य केलं नाही. बाबू घरालाही सोबत नाही. बाबू घराने काय त्याच्या तिथं तो संपून गेला पूर्ण, पण दुसरीकडे ढवळाढवळ करायचं त्याचं काम पूर्ण चालू आहे. आणि मला एक आश्चर्य वाटतंय का तो पण मेहनत करतो संघटना वाटायला. मी बोलत नाही करत. मग त्याला हे माहिती आहे एक एक माणूस जपण्यासाठी किती मेहनत करायला लागते. मग हे तो उद्योग काय करतो हे मला काय कळत नाही. आणि मला सर्वात महत्वाची गोष्ट चुकीची वाटली का मी एवढं सांगून पण ते त्याला दाबत नाही. म्हणजे कुठेतरी चुकीचं आहे. आणि मी टाळतो आता सध्या का वादविवाद नकोय. कशाला वादविवाद करीत बसता. फक्त तुमच्या पुढे याच्यासाठी आलोय त्याचे शिवसैनिक आहेत ना, त्यांना समजलं पाहिजे काय आहे ते. राहिला नितीन सावंतचा विषय. गेल्या 2 वर्षामध्ये नितीन सावंत आता 2 महिने मला तो फोन करतोय. आत्ता 2 महिने करतो मी त्याचा फोन उचलत नाही. मी स्पष्ट त्याला सांगितलं मी तुझा फोन आता उचलणार नाही. परंतु याच्या आधी 2 महिन्याच्या आधी 2 वर्षभर त्यांनी मला केव्हाही फोन केला नाही. माझ्या गावातून तो जवळजवळ 50 वेळा गेला असेल. जे शिवसैनिक असतील ना त्यांनी विचारावं नितीन सावंतला आणि खरं खोटं करावं मला समोर घेऊन 50 वेळा गेला असेल कार्यक्रमाला, पण मला केव्हाही त्यांनी फोन केला नाही. असा जर का आमदारकीला उभा असेल कार्यकर्ता किंवा असा शिवसैनिक असेल तर मग आम्ही आमच्या अर्थीने काय विचार करायला म्हणून. आणि मला कुठल्याही आता पण तो याचा कार्यक्रम झाला त्यांचा महिलांचा कार्यक्रम झाला तेव्हा पण मला त्यांनी कुठेही विश्वासात घेतला नाही. कधी मला बोलले नाही की आपल्याला असा कार्यक्रम करायचा आहे, आपल्याला बसायचं आहे की असं करायचं आहे. हां, मला त्यांनी पत्रकार परिषद होती, मला त्याच्या ऑफिसमधला फोन आला. मी कुठलाही विलंब न करता त्या पत्रकार परिषदेला गेलो होतो. मला जिथं बोलवलं तिथं नक्की गेलेलं, पण मला जिथं नाही बोलवलं तिथं मी जायचं. मी या पद्धतीचा माणूस आहे. आणि नितीन सावंतच्या ऑफिसला मी स्वतः जाऊन बसायचो ना, असं नाही. पण माझ्या लक्षात आलं मला डावलतात तिथून मी बंद केलं. ही वस्तुस्थिती आहे. सुदाम पवाळे यांचा फोटो बॅनरवर असतो का तर त्यांच्याकडे तालुक्याचं पद आहे, पण तो कार्यक्रम होणार आहे हे कळवलं जात नाही. मग नक्की पक्षामध्ये तुम्हाला डावलतंय कोण? आता एक तुम्हाला दुसरं चांगलं एक उदाहरण देईल. तुम्हालाच म्हणण्यापेक्षा मला शिवसैनिकांनाच द्यायचंय. मी शिवसैनिकांना प्रश्न विचारतो डायरेक्ट का माझ्या गावात मिटिंग लावायची असेल तर मला विचारलं पाहिजे का नको. आत्ता 16 तारखेला नितीन सावंतनी माझ्या गावात मिटिंग लावली. मला कुठल्याही प्रकारचं माहिती नाही. मिटिंग झाली, त्या मिटिंग मध्ये 3 पदं पण वाटली गेली आत्ताच्या या 16 तारखेला जूनच्या. तर मी नितीन सावंतला विचारलं का बाबा तू मला न विचारता माझ्या गावात येतोस, माझ्या गावात मिटिंग लावतोस, मला विचारलंच नाही, ही कुठली पद्धत आहे तुझी. तर त्याने फोन याच्याकडे दिला, उत्तम कोळंबेकडे दिला. उत्तम कोळंबेने मला असं सांगितलं का तू मिटिंगला नसतोस कुठल्यात. मग मी मिटिंगला नसतो, तुम्ही मला मिटिंगला सांगितलंच नाही तर मी मिटिंगला येणार कुठून. आणि हे शोभलं का मला सांगणं का तू मिटिंगला नसतोस. माझ्या इथं तुम्ही मिटिंग लावताय आणि मिटिंग लावताना जो त्यांनी हे केलं होतं, व्हॉट्सअपला टाकलं होतं सगळीकडे, भालुडीला मिटिंग, मार्केवाडीला मिटिंग, सावेला ग्रामपंचायत मिटिंग, इथं तिथं. त्या मिटिंग प्रत्येकाच्या घरी लावल्या होत्या आणि माझ्या इथली मिटिंग मंदिरमध्ये. मग त्यांचं माझ्या लक्षात आलं का मला जनतेपासून किंवा शिवसैनिकापासून बाजूला ठेवायचं काम चाललेलं आहे आणि त्याचं ते नियोजन चाललेलं आहे. म्हणून माझ्या इथं मिटिंग लावलेली आहे. आणि मी ठोकून सांगेल, नक्की छाती ठोकून, का तालुक्यात कुणाच्या इथं एवढी चांगली जागा नसेल एवढी माहिती सांगायला मिटिंग लावण्यासाठी. पण तो ते माहिती मिटिंग लावली नाही. त्यांनी मिटिंग लावली पहिली मंदिरमध्ये. मग मंदिरमध्ये कुणीतरी त्यांना सांगितलं का तिथं राजकीय मिटिंग नको,
मग त्यांनी मिटिंग कुठं लावली, नितीन सावंतच्या इथं. आज त्यांनी गावातली माझ्या इथली 2-3 पोरं कामाला लावले, त्या पोरांची इथं मिटिंग लावली आणि ती माझी नातेवाईक आहे, ती माझी नातेवाईक आहे. मग नितीन सावंतला हे समजायला पाहिजे तर त्या मुलांची इथं तू जे मिटिंग लावतोय, आज आम्ही रक्ताचं पाणी केलं इथे संघटना वाढवण्यासाठी, तेव्हा संघटनेचं कोण नाक्यावरती पण उभं नव्हतं राहील, तुम्हाला बसायला पण जागा नव्हती, ती आज आम्ही तयार केली. मग माझ्या विरोधात जर का 4 लोक कोण झाली तर तुम्ही त्यांना पुढे करून माझ्या विरोधात तयार करणार द्या. मग हे त्यांनी काम चालू केलेलं आहे. लोकसभेच्या पण इलेक्शनच्या आधी सर्व पक्षाची मिटिंग होती, सगळा पक्ष, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि 5ची मिटिंग होती. टोटल एरियामध्ये सर्वीकडे 4 दिवस आधी सर्वांना माहिती होती, पण मला यांनी सांगितलं नाही. नितीन सावंतला मी प्रश्न विचारतोय, मला तुझ्या कार्यकर्त्याने तू जर का सांगितलं असेल तर तुझा मी गुलाम राहील. आणि त्यावेळेस पण मी नितीन सावंतला फोन केला का बोललो, अरे मला तुम्ही सांगितलं ना म्हणजे कुठली पद्धत आहे. तेव्हा पण त्याची तीच चाल ढकल, यांनी सांगितलं असेल, त्यांनी सांगितलं असेल, त्यांनी सांगितलं असेल. आणि मला 6:30 वाजता फोन आला, मिटिंग होती 5 वाजता, 6:30 वाजता मला फोन आला का तू मिटिंगला ना आला तिथेशी. बोला अरे मला सांगितलं ना तू मिटिंगला येणार कुठून. मग मी शिवसेनेकडे सांगेल का माझ्यासारख्या जर का माणसाला लोकसभेचं इलेक्शन आलंय आणि त्याचं जर का कुठे तुम्ही मला सांगत नसेल तर याचा अर्थ मला काय होते, म्हणजे मला तुम्ही गिनतीतच पकडत नाही. त्याच्या आधी सोसायटीची मिटिंग होती, सोसायटीची इलेक्शन लागलं होतं, त्यावेळेस पण अख्ख्या इलेक्शनमध्ये मला कुठेच गृहीत धरला नाही. आणि त्यावेळेस मी नितीन सावंतच्या ऑफिसला जाऊन बसायचो केव्हा होईल, पण माझ्या लक्षात आलं मला विश्वासात घेत नाही, मला सांगत नाही, तिथून मी मात्र कमी केलं जाणार त्यावेळेस पण. आणि माझ्या गावामध्ये सोसायटीचे मतदार आहेत, त्यावेळेस मी त्यांना तिथं ऑफिसमध्ये सांगून आलो तर माझ्या इथं सोसायटीचे मतदार आहेत, तरी पण मला त्यांनी परत फोन नाही केला. म्हणजे त्यांनी ते जाणून बुजून माझ्या बाबतीत राजकारण चालू केलं, पण मी ते दुर्लक्ष केलं. मी काय ते मनावर ठरलं नाही, विचारा नाही विचारा, पण मी एक ठरवलं, मी नितीनला पण स्वतः सांगितलं. माझ्या इथं बसला होता रिसॉर्टला येऊन नितीन, दुसरी 2 लोक होते, त्यांच्या समोर सांगितलं, नितीन त्यांचा गैरसमज होता, सुदाम पवालेंनी इथे येऊन बसलं पाहिजे, इथं ऑफिसला चर्चा केली पाहिजे. मग मी नितीनला सरळ सांगितलं, नितीन मी तुझ्या इथं 2-2 तास येऊन बसणारा माणूस नाही आणि मला ते जमणार पण नाही, पण मला तू केव्हाही सांग, त्या टायमाला मी हजर नाही झालो तर माझी चुकी असेल. हे नितीनला शिवसेनेनी माझ्या समोर विचारा मी बोललो का नाही. पण मी त्याला हे पण सांगितलं, मी तुझ्या ऑफिसला बसणारा येऊन माणूस नाही. ही परिस्थिती आहे. आपण बघतोय की उद्धव साहेबांची पाठराखण करणारा मतदारसंघातला एक कट्टर शिवसैनिक असं लोक त्यांना म्हणतात, नितीन सावंतांना. विधानसभेसाठी मी इच्छुक आहे असं काही दिवसांपूर्वी नितीन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं, किंवा लोकांचा सुद्धा त्यांना चांगला पाठिंबा आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं नितीन सावंत हा चेहरा आम्हाला विधानसभेला उमेदवार म्हणून हवाय. मग आता या नितीन सावंतांचं काम तुम्ही विधानसभेला करणार का? काम करणार का नाही करणार तो नंतरचा भाग आहे, परंतु तुम्ही नितीन सावंतचं नाव सांगितलं विधानसभेला इच्छुक, साहेबांनी हे केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं एक बोलले कट्टर शिवसेने. आपण दोन्ही गोष्टी व्यवस्थित समजून सांगतो मी तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे तो इच्छुक आहे, चांगली गोष्ट आहे, तो मान्य आहे, मला पण मान्य आहे. कारण त्याच्या बाबतीत ज्यावेळेस सुरुवातीलाच जेव्हा 4-5 महिन्याचा कालावधी जो 2 गट झाल्यानंतर सुरुवातीला जे वातावरण चालू होतं तेव्हा त्यांना विरोध करायचं काम मी केलेलं आहे. मी स्वतः सांगितलेलं आहे का नितीन सावंत हा खर्च करतोय, त्यालाच उमेदवारी भेटली पाहिजे, दुसरा कोण उमेदवार चालणार नाही. आणि जर का तुम्हाला कोणाला उमेदवारी पाहिजेल तर तुम्ही येऊन पुढे खर्च करा, तुम्ही पुढे येऊन खर्च करा. त्याच पिरियडमध्ये मी माझ्याकडे अनेक लोक येतात. मी आत्ताच नाही 1995 पासून 92 पासून लोकांना मदत करत आलेलो आहे. आणि मला काहीतरी भेटलं पाहिजे, मला काहीतरी पद घ्यायचं आहे, मला कुठली तरी उमेदवार लढायचे म्हणून मी आजपर्यंत कधी लोकांना मदत केलेली नाही. मग त्याच पिरियडमध्ये चांगल्या प्रकारची मी इकडे चांगल्या प्रकारची मदत करत होते, त्याच्या कानावरती गेलं. मला जरी प्रश्न विचारला येऊन बसून, माझ्या इथे आला होता, मला म्हणतो दादा तू विधानसभेला इच्छुक आहे का. मी थोडंसं हसलो आणि माझ्या लक्षात आलं याला असं वाटलं की मी कडून अनेक लोकांना मदत करतोय, चांगला कार्यक्रम ठेवतोय, मग याच्या कुठंतरी मनात कुठेतरी सांगा. मी त्याला क्लिअर सांगितलं, बाबा इच्छुक तूच आहेस, उमेदवार तूच आहेस आणि तू लढत आहे बिंदास, माझी काही इच्छा नाही. आणि जेव्हा लढत असेल तर मी पूर्ण तयारीत उतरेल. आणि माझी एक चुकी झाली, ज्यावेळेस तो खर्च करायला त्यावेळेस मी ओपन विरोध करायला पाहतो, बघा खर्च आम्ही पण देतो, आम्ही पण काय पाय थोडं करतो, आम्ही पण खर्च करायला तयार आहेत ना, तोच काय करतो पाय तेवढं आम्ही पण करू, पण मला विरोध करायचा नाही कोणाला. म्हणून तुम्ही जे सांगितलं प्रश्न केला का बाबा इच्छुक म्हणून उमेदवार इच्छुक तोच आहे आणि शिवसेनेचा उमेदवार तोच असणार आहे. राहिला कट्टर,
कट्टर हा शब्द नितीन सावंतला शोभत नाही. का शोभत नाही? कारण त्याचं कारण असं का ज्या आता जी 2019ची विधानसभा झाली आणि महेंद्र शेठ उभा होता, तेव्हा आम्ही महेंद्र शेठचं आम्हाला पटत नव्हतं, तरी पण आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. मला आमच्या स्वतःचा खर्च पण त्याच्यामध्ये केला, आमच्या स्वतःच्या खिशाला पण झीज दिली आणि आमच्या इथं प्रामाणिकपणे काम केलं. पण नितीन सावंतने त्याच्या वार्डामध्ये शिवसेनेचं काम केलेलं नाही. मग हा कसला कट्टर शिवसैनिक? हा कट्टर शिवसैनिक होऊच शकत नाही. तो कट्टर शिवसैनिक नाही म्हणून माझ्या इथं फोडाफोडी करायला येतो. असला बाणगुळ शिवसैनिक मला नाही चालणार आणि मी आज त्याला ओपन विरोध करणार आहे. म्हणून तुमच्या समोर आज मानतोय. मला फक्त शिवसैनिकांना सांगत होतं का मला एक आवडतात, मला यांनी कुठेच विश्वासात घेत नाही आणि मग मी तिथं जायचं. मी त्यात माझा स्वाभिमान गाण टाकू शकत नाही. मला न निमंत्रण करता न बोलवता मी तिथं जाऊ शकत नाही. मी आदित्य साहेब कर्जतला आले होते, माझे कोणतरी आले, मला माहिती नव्हतं, मला काही सांगितलं नाही, तरी पण ते आम्ही सभेला गेलो कारण माझे पक्षाचे प्रमुख आले. मला तिथं जाणे, मला तिथं आमंत्रणाची गरज नाही. पण नितीन सावंतचे कार्यक्रम असतील तिथं बिना बोलवताना मी जाणार नाही. मी या मताचा माणूस आहे. म्हणून तुम्ही कट्टर जे बोललं तर माझ्या मते नितीन सावंत कट्टर नाही, मी मानणारा तयार नाही. आपण बघतोय की आता एकीकडे तुम्हाला ठाकरे गटात डावललं जाते, इतर पक्षांची सुद्धा बरेचसे ऑप्शन आहेत असं आपण म्हणूयात. तुमच्या मनात असा काहीतरी विचार आहे का की मी कुठल्या तरी दुसऱ्या नेतृत्व स्वीकारेल, दुसऱ्या पक्षात जाईल आणि दुसऱ्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम करेल, चांगली पक्ष संघटना वाढवेल आणि त्या पक्षाला कुठेतरी माझा वेळ देऊन एक चांगल्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी मिळेल? काय म्हणजे का मी एक प्रामाणिकपणे काम करणार शिवसैनिक आहे. माझ्याकडनं 2012ला एक छोटीशी चुकी झाली 2013-14 त्यावेळेस पण माझ्यावरती या लोकांनी असाच अन्याय केला होता. मला कुठल्याही मिटिंगला नाही, माझ्याकडे छोटंसं पद होतं विभाग प्रमुख म्हणून, ते पण मी सर्वात जास्त माझं चांगलं काम असून पण मला एकांना ते पद काढून घेतलं. सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या, त्यामुळे मला त्यावेळेस तो बदल करावा लागला आणि तो बदल केल्यानंतर मी त्यांना दाखवून दिलं मी काय करू शकतो ते. आणि आता तुम्ही जे बोलताय काय तुमचा बदल आहे का काय, तर माझे ना अक्षरशः ना 30-32 वर्ष मी राजकारण करतो. माझा कंटाळा आलेला आहे आणि पक्ष बदलणं तर मला इच्छाच राहिलेली नाही. परंतु हे काही असे जे असतात ना बांडगुलं, त्यांच्यामुळे मला मनस्ताप होतो आणि मग चीड येते माणसाला आणि त्यामुळे या गोष्टी करण्याची वेळ येते. म्हणून शिवसेनेला दाखवायचं आहे की हे काय करतात. माझ्या गावात येऊन तू तालुक्याच्या बाहेर आत्ता आलाय, तुला काय संघटना समजणार आहे? समोरच्याने किती इथं रक्त आटवलंय, किती इथं केशी भोगलेले आहेत, किती इथं संघर्ष केलेला आहे, हे तुला समजणार नाही. त्यामुळे तू बांधगुरी करतोय आणि इथं माहिती तू मिटिंग लावतोय. मला नाही विश्वासात घेतला. हा तू केलंय ना ते तर तुला समजत नाही. मला एवढंच म्हणायचं, मी आज पण सांगतो नितीन सावंतच पक्षाचा उमेदवार आहे, मला ते म्हणायचं नाही. पण पक्ष बदलाचा नाही बदलाचा तो माझा आताचा निर्णय नाही, कारण मी आता सध्या त्या पोझिशनला नाही. कारण यांनी केल्याच्या नंतर मला जो मनस्ताप होतोय तो मला थोडासा सहन करायला, फक्त लोकांनाच पोहोचवतो म्हणून मी इथं तुमच्यासमोर आलो. येत्या काळात आता विधानसभा निवडणुका येत आहेत. आपण म्हणताय राजकारणाला 30-32 वर्षानंतर कुठेतरी तुम्हाला एक राजकीय ह्या संपूर्ण घडामोडींचा कंटाळा आलेला आहे. 30-32 वर्ष आपण राजकारणात प्रचंड भोगलेत, संघटना वाढवले, त्याच्यातून आपल्याला अनेक अनुभव आलेले आहेत. कुठेतरी नितीन सावंत यांच्याकडून तुम्हाला डावललं जाते असं तुम्ही म्हणतायत. दुसऱ्या पक्षात जाण्याचा तुमचा काही अजून तरी निर्धार नाहीये. मग तुम्ही शिवसेनेतच राहून येत्या विधानसभेला शिवसेनेचंच काम करणार का? आता सध्या तरी मी काही गोष्टी सांगू शकत नाही, कारण मी बरंच जर का माझं एक पद्धत आहे, दे मानतं घे मानणं ते टिंबटिंबाचा मान. त्यामुळं मला जेव्हा बोलवलं त्यावेळेस मी मिटिंगला गेलेलो आहे. पण आता मी 2 महिने आले, नितीनचा परत एकदा उल्लेख करतो, 2 महिने आले मी त्याला समोर सांगितलं तुझा मी फोन आता उचलणार नाही, कारण तू जे माझ्या विरोधात केलंय तर मी आता फोन तुझा उचलणार नाही. कारण त्याचा फोन जर काय याचा होता तर कमीत कमी माझ्या गावामध्ये ज्यावेळेस तो येऊन थांबायचा आणि इतर हाले कोले घेऊन पुढे जायचा, त्यावेळेस मला एकतरी त्याचा फोन आला असता तरी म्हटलं असतं का याला आपली गरज आहे. तर मी आता काय सांगू शकत नाही मी करल का नाही करल, पण मी आता शिवसेनेत आहे आणि आता शेवटपर्यंत राहणार आहे. नंतरची वेळ नंतर आहे, आता काय मी सांगू शकत नाही. कर्जत खालापूर मतदारसंघात आपण बघतोय राजकारण प्रचंड रंगते. नेते एकमेकांवर टीका करतायत, कार्यकर्ते सुद्धा एकमेकांना भिडतायत, त्याप्रमाणे नेते सुद्धा टीका करत एकमेकांना भिडतायत. मग एकंदरीत हे राजकीय वातावरण बघता तुम्हाला काय वाटतं, या विधानसभेला कोण निवडून येईल? आता तसा विचार केला तर नितीन सावंत हे निवडून येतील ठाकरे गटातून असं तुम्हाला वाटतंय का?
काय कसं आहे, शेवट आता लोकसभेच्या इलेक्शनला 17,000चं लीड भेटलेलं आहे. 17,500 का काहीतरी वरती असा लीड भेटलेला आहे. त्यामुळं सर्वांना वाटतं नितीन सावंत हे निवडून येतीलच का, येणारच. परंतु मी एक माझी राजकीय कारकीर्द या हिशोबाने मी थोडासा अनुभवाने थोडासा सांगेल का जे काही बाजू जे उमेदवार आहेत विरोधक त्यांना कोणी कमी नाही समजेल आणि किती कमी असलं तरी त्याला कोणी कमी समजूच नाही. कारण प्रत्येकजण केव्हा भरारी येईल त्याचा भरोसा नाही. आणि आता जे उमेदवार आहेत ते प्रत्येकजण मातबर आहेत, सर्वजण कसलेले आहेत आणि प्रत्येकाचं पाठबळ मजबूत आहे. त्यामुळं नितीन सावंत निवडून येईल का इतर कोण येईल ते मी तर भाष्य करू शकत नाही. कारण प्रत्येकाची ताकद या मतदारसंघात आहे. आता तो मतदारच ठरवेल काय आहे. जे ठराविक काही मतदान आहे काही समाजाचं, 1-2 समाजाचं जे मतदान आहे, मी आता उल्लेख नाही करणार त्या गोष्टीचा, ते ठाम मतदान ठाकरे गटाच्या पाठी आहे, म्हणजे उद्धव साहेबांच्या पाठी आहे. आणि हा जो लीड भेटलेला आहे हा जो लीड भेटलेला हा निव्वळ उद्धव साहेबांच्या कृपेमुळे भेटलेला आहे. कारण उद्धव साहेबांच्यावरती प्रेम असल्यामुळं, उद्धव साहेबांवरती अन्याय झाल्यामुळं लोकांनी चीड मनात धरूनशिनी हे मतदान केलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं का की उद्धव साहेबांकडे बघूनच हे मतदान झालेलं आहे? 100% नितीन सावंत त्यांच्यामुळे मतदान करलेलं आहे. कुणी छाती टोकू नये. नितीन सावंत असेल किंवा अजून कोणी असेल की सुदाम पवाली म्हणेल, अजिबात नाही. कारण आम्ही बूथवरती फिरत होतो त्यावेळेस शिंदे गटांच्या लोकांनी पण मतदान केलंय, राष्ट्रवादीच्या पण लोकांनी मतदान केलंय, भाजपच्या पण लोकांनी मतदान केलंय. इतर जी लोक आहेत त्यांनी भरभरून मतदान हे फक्त उद्धव साहेबांमुळे केलेले. हे कोणी बडाय मारत असेल माझे मी मतदारसंघ बाळगला नाही हे चुकीचं आहे. एवढ्या वर्षी काय याच्यामुळे मतदारसंघ बाळगलेला. आम्ही काय कुठं कुठे गेलो होतो का? हा कुठं होता? कर्जतमध्ये होता. कर्जतच्या पालीकडे याला कुठलं गाव तरी माहिती होतं का? यांनी हे हुशारी नाही मार. राहिली गोष्ट मी एक उदाहरण देईल छोटंसं, पण ते एवढं लक्षात येईल लोकांच्या. बघा, पवार साहेब महाराष्ट्रातले सर्वात चाणक्य राजकीय आहेत. परंतु ज्यावेळेस शिंदेगड बाजूला गेला, एवढा 40 आमदार गेले, सगळ्यांची अफवा होती का ठाकरे संपणार, मातोश्री संपणार, काही राहणार नाही. पण तुमच्या एक लक्षात येईल, पवार साहेबांनी उद्धव साहेबांची साथ नाही सोडली. का माहिती आहे का? त्यांना माहिती होतं महाराष्ट्रामध्ये एकमेव चालल नेता तो फक्त उद्धव साहेबच, मोदी नाही ना कोण नाही. आणि त्याचं फल आता बघायला भेटलं. काँग्रेस पूर्ण बुडाली होती, आज एवढे खासदार लागले. राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचं पण आज आपण मोठेपणा नाही करावं, पण मान्य करायला पाहिजे त्यांनी पण, का काहीच राहिलं नव्हतं. पण उद्धव साहेबांमुळं आणि शिवसेना त्यांच्या जोडीला असल्यामुळं तिथं प्रत्येक खासदार त्यांचा लागलेला आहे. आणि तीच परिस्थिती इथं झालेली. जो लीड भेटलेला आहे तो निव्वळ उद्धव साहेबांमुळे भेटलाय, यांच्यामुळं कुणामुळं भेटलेला नाही. मी बोलल माझ्या मुलं भेटला, हा बोलल माझ्या मुलं भेटला, साफ चुकीचं आहे. परिस्थिती अशी आहे का आज त्यांना गौरव झालेला आहे. नितीन सावंतला झालंय आज जवळजवळ 17-18 हजाराचा लीड भेटलाय. तो सश्यासारखा पळतो आज. म्हणजे मला म्हणजे असं वाटतंय का त्याचा ससा नाव म्हणजे झालं. मग ससा म्हणजे काय? नितीन सावंतांना ससा म्हणताय म्हणजे नक्की काय? ससा म्हणजे आज आपली वाढवण्यापासून एक गोष्ट सांगत आलेली आहे, सस्याची आणि कासवाची. तिथं माणूस कासवाची आणि सस्याची गोष्ट सांगतात. त्यांची शर्यत लागली आणि ससाला वाटलं कासव काय असते धावतोय, मी याला सहज हरवेल. आणि ससा त्याची शर्यत लावतो आणि पळत जातो आणि कुठेतरी जाऊन आराम करतो. त्याला काय वाटतं कासव किती लांब आपण आराम करू आणि कासवाला सहज हारू. तर ससा आराम करत बसतो आणि कासव असते त्याचा स्पीड येतोच ठेवून पुढे निघून जातो. ससाच्या पुढं तो निघून जातो तर सशाला पता नाही लागत. तीच परिस्थिती नितीन सावंतची होणार आहे. का? तो आजूबाजूला कुठं बघत नाही, कुणाला विचारत नाही, त्याच्या तो घुरमीत चाललेला आहे. त्याला काय वाटतंय आज माझ्या पाठी अनेक समाज म्हणजे मुस्लिम समाज आज पूर्ण शिवसेनेच्या उद्धव साहेब गटाच्या पाठी आहे. तो त्या गर्वात जास्त आहे, त्यामुळे इतर कुणाला विचारत नाही, तो त्याच्या गर्वात चाललेला आहे. म्हणून भीती वाटते का त्याचा ससा नाव होऊन झालं. कारण जे उमेदवार विरोधक आहेत ते तेवढं सोपं नाही आज. ते पण त्यांच्या आणि कसं असतं ग्रामपंचायतच्या इलेक्शनला तुम्ही 3 उमेदवार एक पॅनल उभे करता, तुमची ताकद असते. पण तू अपोजिट पॅनलला जर का आपल्या संबंधातले उमेदवार जर का भेटले तर ते तिथं मताची विभागणी होते. तीच परिस्थिती इथं होणार आहे. 4 उमेदवार तयार होणार आहे. 4 उमेदवारांचे संबंध, 4 उमेदवारांची नातीगोती, 4 उमेदवारांचे केलेली कामं, ती प्रत्येक विभागणी होणार आहे. हेच मतदान विधानसभेला होईल याची गॅरंटी येई धरूच नाही.
मी चॅलेंज देऊन सांगतो. त्यामुळेच मला भीती वाटते याचा ससा न होऊन झाला, कारण त्याला आता गर्व झाला. नक्कीच सुदाम दादा, आजच्या चर्चासत्रात आपण सहभागी झालात. आपल्या मनातली जी खंत होती, जी सल होती किंवा अंतर्गत पक्षातले वाद होते, ते कुठेतरी शिवसैनिकांसमोर आपण ठेवले आणि चव्हाट्यावर सुद्धा आणले. नक्कीच याच्यातून आपल्या पक्षातील नेते असतील, वरिष्ठ असतील, त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जाईल आणि इथून पुढे या गोष्टी होणार नाहीत याची कदाचित ते काळजी घेतील. पुन्हा एकदा मी आभार मानतो. आपण चर्चासत्रात सहभागी झालात आणि आपला वेळ दिलात.